श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे. कारण आज आपण बोलणार आहोत अशा एका राशीबद्दल जिने गेल्या काही काळात प्रचंड संघर्ष पाहिला आहे. अनेक अश्रू लपून जगासमोर हसून दाखवले आहे. पण आता मात्र काळ बदलणार आहे. होय, आम्ही बोलत आहोत वृषभ राशीबद्दल. जर तुमची रास वृषभ असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण 26 जून ते 30 जून या 5 दिवसात तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या युगाचा अंत होऊन आता सुवर्ण काळाची सुरुवात होणार आहे. हे आपण सविस्तर पाहणार आहोत. वृषभ राशीचे जातक हे खऱ्या अर्थाने फिनिक्स पक्षासारखे असतात, जे प्रत्येक संकटाच्या राखेतून पुन्हा नव्याने आपली अधिक ताकदीने भरारी घेतात. गेल्या काही काळाचा विचार केला तर वृषभ राशीच्या जातकांसाठी परिस्थिती अजिबात सोपी नव्हती. तुम्ही प्रत्येक पावलावर संघर्ष केला आहे. प्रामाणिकपणे कष्ट करूनही त्याचे श्रेय दुसऱ्यांनीच लाटले. जवळच्याच व्यक्तीने तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला आणि ज्यांना तुम्ही तुमचे मानले त्यांनीच ऐनवेळी पाठीत खंजीर खुपसला, ज्यामुळे तुमचे मन प्रचंड दुखावले गेले. आर्थिक नुकसान सोसावे लागले आणि मानसिक शांतता पूर्णपणे भंग पावली होती. परंतु आता धीर सोडू नका, कारण ब्रह्मांडात आता एक अत्यंत शक्तिशाली आणि चमत्कारिक ग्रहस्थिती निर्माण होत आहे. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आता मजबूत स्थितीत येत असून गुरु आणि शनीची शुभदृष्टी तुमच्या राशीवर पडत आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील नशिबाचे बंद कुलुपे आता उघडणार आहेत. खास करून 26 जून ते 30 जून हा काळ तुमच्यासाठी अत्यंत मैलाचा दगड ठरणार आहे. कारण ग्रहाचे हे महापरिवर्तन तुम्हाला तुमच्या कष्टाचे 100% फळ मिळवून देण्यासाठी सज्ज झाले आहे. वृषभ राशीच्या लोकांमध्ये एक उपजतच सिक्स सेन्स म्हणजेच अंतर्ज्ञान असते, ज्यामुळे तुम्हाला येणाऱ्या संकटाची किंवा बदलांची जाणीव आधीच होते. म्हणूनच तुमच्या या अंतर्मनाचा आवाज आता ऐका, कारण तुमचे ग्रह तुम्हाला मोठे यशाकडे घेऊन जात आहेत. माणसाच्या आयुष्यात सुख आणि दुःख हे चक्रासारखे फिरत असतात, परंतु जे लोक कठीण काळातही आपला संयम आणि धर्म सोडत नाहीत, देव नेहमीच त्यांच्याच बाजूने उभा राहतो. गुरुजी पुढे म्हणतात, मार्गदर्शन करतात की वृषभ राशीच्या जातकांनी गेल्या काही वर्षात जो मानसिक मनस्ताप सहन केला आहे तो त्यांच्या कर्माचा दोष नव्हता, तर ती त्यांची एक परीक्षा होती. ग्रहांची चाल बदलत असताना गुरुजी आपल्याला एक मोलाचा सल्ला देतात की जेव्हा तुमचे चांगले दिवस सुरू होतात तेव्हा भूतकाळातील कडू आठवणी आणि ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांना विसरून जाणेच योग्य असते. कारण सूड घेण्यापेक्षा स्वतःची प्रगती करणे हा सर्वात मोठा विजय आहे. गुरुजींच्या मते 26 जून ते 30 जून या काळात तुमच्या कुंडलीत निर्माण होणारा राजयोग तुम्हाला राज्यासारखे वैभव मिळवून देऊ शकतो. फक्त तुम्ही आळस सोडून कर्म करत राहिले पाहिजे. कारण देव नशीब लिहितो, पण ते मिळवण्यासाठी कष्ट आपल्यालाच करावे लागतात. म्हणूनच गुरुजींचे हे शब्द तुमच्या मनात पक्के करून ठेवा आणि आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाका. या बदलत्या ग्रहमानामुळे तुमच्या करिअर आणि नोकरीच्या क्षेत्रातही खूप मोठे आणि सकारात्मक बदल पाहायला मिळतील. जे लोक अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात होते किंवा ज्यांना नोकरीत प्रचंड त्रास दिला जात होता, त्यांना आता सध्याच्या काळात सन्मानाची आणि चांगल्या पॅकेजची नवी कोरी नोकरी मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कर्तृत्वाची दखल घेतली जाईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खुश राहतील आणि रखडलेली पदोन्नती तसेच पगारवाढ मिळण्याचे मजबूत योग आहेत. पैशाच्या आणि आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचे झाले तर तुमची आर्थिक चणचण आता कायमची दूर होणार आहे. कारण उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होतील. जुने अडकलेले किंवा बुडलेले पैसे अचानक परत मिळतील, ज्यामुळे तुमचे बँक बॅलन्स तर वाढेलच, सोबतच तुम्ही जुन्या कर्जाच्या ओझ्यातूनही मुक्त व्हाल. वृषभ राशीचे जातक हे स्वभावाने अत्यंत हार्डवर्किंग म्हणजे कष्टाळू आणि जिद्दी असतात. त्यामुळे ते कोणत्याही कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यात यशस्वी होतात. आणि हाच गुण आता तुम्हाला अफाट आर्थिक यश मिळवून देणार आहे. व्यवसाय करणाऱ्या बांधवांसाठी हा काळ सुवर्ण संधी घेऊन आला आहे. जर तुमचा व्यापार मंदावला असेल किंवा भागीदारीमुळे नुकसान झाले असेल तर आता तुमचे नवे निर्णय आणि योजना अत्यंत यशस्वी ठरतील. बाजारात तुमचे नाव आणि पत वाढेल. नवीन मोठी कंत्राटे किंवा ऑर्डर्स मिळतील आणि व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हा काळ अत्यंत योग्य राहील, ज्यामुळे तुमची व्यावसायिक चिंता पूर्णपणे मिटून जाईल. प्रेम आणि वैवाहिक जीवनाचा विचार केला तर नातेसंबंधामधील दुरावा आता संपणार आहे. ज्या पती पत्नीमध्ये सतत वाद होत होते किंवा गैरसमज निर्माण झाले होते त्यांच्यात आता प्रचंड प्रेम आणि जवळीक वाढेल. एकमेकांबद्दलचा विश्वास दृढ होईल
तसेच जे जे लोक अविवाहित आहेत आणि बऱ्याच काळापासून योग्य जोडीदाराच्या शोधात आहेत, त्यांच्या विवाहाच्या वाटाघाटी यशस्वी होऊन घरात सनई चौघडे वाजण्याचेही शुभ संकेत आहेत. कौटुंबिक पातळीवर घरात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये चाललेले जुने वाद संपुष्टात येतील. भावंडाचे आणि आईवडिलांचे पूर्ण सहकार्य तुम्हाला लाभेल आणि एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्याच्या आयोजनामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आरोग्याच्या दृष्टीने गेल्या काही दिवसांपासून जाणवणारा मानसिक ताण, अपचनाचे त्रास किंवा डोळ्याचे विकार आता हळूहळू दूर होतील. तुमची प्रतिकारशक्ती वाढेल आणि तुम्हाला एक नवीन ऊर्जा आणि उत्साह जाणवेल. फक्त नियमित व्यायाम आणि खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी पाळणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. शत्रू आणि गुप्त विरोधकांच्या बाबतीत सांगायचेच तर जे लोक तुमच्या पाठीमागे कारस्थाने करत होते किंवा तुमच्या प्रगतीवर जळत होते, ते आता स्वतःहून पराभूत होतील. तुमची बुद्धी आणि युक्ती याच्या जोरावर तुम्ही शत्रूच्या प्रत्येक चालीला चोख उत्तर द्याल आणि समाजात तुमची मान ताठ राहील. परंतु 26 जून ते 30 जून या विशेष काळात तुम्हाला काही सावधगिरी बाळगणे हे अत्यंत गरजेचे आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर किंवा अगदी जवळच्या मित्रावरही पैशाच्या बाबतीत आंधळा विश्वास ठेवू नका. तुमच्या गुपिती आणि भविष्यातील योजना कोणाशीही शेअर करू नका, कारण तुमचेच लोक तुमचा गेम करू शकतात. तसेच रागाच्या भरात किंवा घाईघाईत कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेणे टाळा. तुमच्या या भाग्यवृद्धीला अधिक गती देण्यासाठी आणि ग्रहाचे शुभ फळ मिळवण्यासाठी काही साधे आणि प्रभावी उपाय अवश्य करा. दररोज किंवा दर शुक्रवारी देवी महालक्ष्मीची उपासना करा. कपाळावर पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा. तसेच गाईला हिरवा चारा किंवा गुळपोळी खाऊ घाला आणि गरिबांना पांढऱ्या वस्तूचे दान करा. यामुळे तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. शेवटी एवढेच म्हणेल की वाहक 2 पावले मागे घेतो याचा अर्थ तो घाबरला असा होत नाही, तर ते एका मोठी झेप घेण्याची तयारी असते. तुमच्या आयुष्यातही जो संघर्ष आला ती तुमची तयारी होती. आता वेळ तुमची आहे. उठून उभे राहा आणि आपले साम्राज्य निर्माण करा, कारण ब्रह्मांड तुमच्या पाठीशी उभे आहे. आता वेळ आली आहे तुमच्यातील सुप्त शक्तीला जागे करण्याची आणि जगाला दाखवून देण्याची की तुम्ही काय करू शकता. लक्षात ठेवा, 26 जून ते 30 जून हा केवळ एक काळ नाही, तर तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक सुवर्ण क्षण आहे. भूतकाळात ज्यांनी तुम्हाला कमी लेखले, ज्यांनी तुमच्या परिस्थितीची चेष्टा केली, आज तेच लोक तुमची प्रगती पाहून थक्क होणार आहेत. नशिबाच्या भरवशावर बसून न राहता तुमच्यातील जिद्दीच्या जोरावर प्रत्येक अशक्य गोष्ट शक्य करून दाखवा. ब्रह्मांडाची सकारात्मक ऊर्जा आणि गुरुजींचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत. त्यामुळे मनातील भीती कायमची काढून टाका आणि आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाका. हा काळ तुमचा आहे, हे मैदान तुमचे आहे आणि येणारा प्रत्येक विजयसुद्धा तुमचाच असणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल आणि तुमच्या भावनांना स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या वृषभ राशींच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच मार्गदर्शक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.